शेवटची विनवणी. लेखक श्रीपाद कोठे, नागपूर. दिनांक 4 जून 1973. रात्रीचे सुमारे 9:30 वाजले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपुरातील महाल मुख्यालयात म्हणजे डॉक्टर हेडगेवार भवनात दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या डोक्याला तेल लावण्यासाठी नागपुरातील ज्येष्ठ स्वयंसेवक बाबूराव चौथाईवाले यांनी तेलाची बाटली हातावर आडवी केली. त्याच वेळी लक्षात आलं की बाटलीतलं तेल संपलंय. बाबूराव चौथाईवाले तेलाची दुसरी बाटली आणण्यासाठी वळले. त्यावर गुरुजी त्यांना लगेच म्हणाले, तेल संपलंय? ठीक आहे, आता उद्या कोण तेल लावते? कालपुरुषच जणू त्यांच्या मुखानं बोलत होता. त्यावेळी श्री गुरुजी साधारण 3 वर्षापासून कर्करोगानं आजारी होते. तरीही अगदी 3 महिन्याआधीपर्यंत म्हणजे 1973च्या मार्च महिन्यापर्यंत त्यांचे देशभर प्रवास, भाषणं, बैठकी, पत्रलेखन कार्यक्रम सुरूच होते. त्यानंतर मात्र त्यांना चालणं फिरणं अवघड होऊन बसलं होतं. त्यामुळे महालच्या डॉक्टर हेडगेवार भवनातील मागच्या बाजूची वरच्या मजल्यावरील खोली हेच त्यांचं विश्व झालं होतं. त्याच ठिकाणी शेकडो लोक त्यांना भेटून जात होते. त्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यापासून जनसंघाचे नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्यापर्यंत, तसंच राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका आणि प्रमुख संचालिका मावशी केळकर यांच्यापासून कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्यापर्यंत विविध क्षेत्रातील असंख्य लोक होते. संघस्वयंसेवकांची तर मोजदादच नव्हती. दिनांक 4 जून 1973ला डोक्याला तेल लावून झाल्यावर गुरुजी अंथरुणावर झोपले नाहीत. रात्रभर खुर्चीतच बसून होते. पहिल्यांदाच असं झालं होतं. त्रास खूप वाढला होता. श्वास घेणं खूपच जड जात होतं. त्यामुळे प्राणवायूचे सिलेंडर आणण्याचा निर्णय घेण्यात आला. दुसऱ्या दिवशी 5 जून 73 रोजी सकाळी लवकरच त्यांचं स्नान उरकण्यात आलं. स्नानानंतर नित्याप्रमाणे संध्या केली. गुरुजींचे स्वीय सचिव डॉक्टर आबाजी थत्ते त्यांना प्राणवायू देत होते. तेव्हा गुरुजी त्यांना म्हणाले, अरे आबा, आज घंटी वाजणार असं दिसतंय. त्याची काळजी नाही रे, पण संघ शिक्षा वर्ग चालले आहेत, सर्व प्रवासात आहेत, त्यात व्यत्यय येऊ नये अशीच इच्छा आहे. जीवनाच्या शेवटच्या घटिकांमध्ये ही चिंता एकच होती, संघाच्या कामात व्यत्यय येऊ नये. त्याच दिवशी सकाळी 8:15 वाजता अटल बिहारी वाजपेयी भेटायला आले. सकाळी स्नानापूर्वी गुरुजींनी हातापायाची नखं काढली. स्नानसंध्या झाल्यावर खुर्चीवर बसले आणि कमंडलू उजवीकडे ठेवला. नेहमी कमंडलू डावीकडे ठेवत, पण त्यावेळी उजवीकडे ठेवला, जणू प्रवासाला निघताना सोयीचं व्हावं म्हणून. दुपारी अगदी घोटभर चहा घेतला. उपस्थित डॉक्टरांनी नर्सिंग होममध्ये चढण्याचा आग्रह केला. त्यावर उद्या बघू असं ते म्हणाले. दुपारी नंतर प्रकृती झपाट्यानं घसरू लागली. त्यावेळी सरकार्यवाह बाळासाहेब देवरस यांना नागपूरला बोलावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी त्यांना फोन लावण्यात आला. त्यावेळी मोबाईल तर दूरच, साधे दूरध्वनीही सर्वत्र नव्हते. शिवाय कोड नंबर फिरवून परगावी फोन लावता येत नसे. ट्रंकॉल बुक करावा लागे. संघ कार्यालयात असलेल्या एकमेव दूरध्वनीवरून निरोपांची सगळी धावपळ कृष्णराव मोहरील करत होते. संध्याकाळी डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं. दम लागण्याचं प्रमाण खूपच वाढलं होतं. संध्याकाळी 7:10 झाले तेव्हा संघाच्या नित्य प्रार्थनेसाठी जाण्याची तयारी त्यांनी सुरू केली.
तेव्हा आज इथूनच प्रार्थना करायची आहे असं डॉक्टर आबाजी थत्ते म्हणाले. त्यानुसार तिथं उपस्थित सगळ्यांनी तिथेच ध्वज लावून प्रार्थना केली. नेहमीप्रमाणे उभं राहणं शक्यच नव्हतं, त्यामुळे बसूनच पण स्पष्ट स्वरात गुरुजींनी प्रार्थना म्हटली. रोजच्या प्रमाणे संध्याकाळी 7:30 वाजता चहा आला. गुरुजींनी चहा घेतला नाही. डॉक्टर आबाजी थत्ते, बाबूराव चौथाईवाले, विष्णुपंत मुठाळ खोलीतच रेंगाळत होते. त्यांना गुरुजी थोडं रागावले. म्हणाले, चहा घेऊन या. एक एक करून तिघही चहा घेऊन आले. 8च्या सुमारास दूरध्वनी आला म्हणून डॉक्टर थत्ते खाली गेले. गुरुजींना लघुशंका लागली. ते उठू लागले. बाबूराव म्हणाले, भांडं आणतो, उठू नका. पण गुरुजी म्हणाले, स्नानगृहातच घेऊन चल. लघुशंका झाल्यावर हातपाय धुतले. 11 चोळा भरल्या. जणू काही महाप्रवासासाठी संपूर्ण शुद्धता. स्नानगृहातून बाहेर पडण्यासाठी वळले आणि बाबूरावांच्या कमरेला धरून त्यांनी त्यांच्या खांद्यावर मान टाकली. विष्णुपंत मुठाळ स्नानगृहाच्या दाराजवळच उभे होते. दोघांनी मिळून त्यांना खोलीत आणून खुर्चीवर बसवलं. डोळे बंद, चलनवलन बंद, श्वास मात्र संथ लयीत सुरू होता. बाबूराव पाय चोळू लागले. आबाजी धावत वर आले. त्यांनी प्राणवायू दिला. डॉक्टरांना दूरध्वनी केले. प्रथम डॉक्टर परांजपे पोहोचले. त्यांनी तपासलं आणि म्हणाले, सर्व काही संपत आलंय. लेट हिम डाय पीसफुली. पाठोपाठ डॉक्टर पेंडसे, डॉक्टर वेचलेकर, डॉक्टर शास्त्री, डॉक्टर पांडे, डॉक्टर इंदा पवार आले. संघाचे अधिकारी बाबासाहेब गटाटे, बापूराव वराड पांडे, विनायकराव फाटक हे देखील पोचले. सगळे भोवती उभे होते. श्वास हळूहळू कमी होत होता. रात्री 9:05 एक जोरदार श्वास बाहेर पडला आणि गुरुजींची कुडी निष्प्राण झाली. श्री गुरुजींचं पार्थिव संघ कार्यालयाच्या खालील मोठ्या दालनात आणलं गेलं. गुरुजी गेल्याची वार्ता नागपुरात आणि देशभर वाऱ्यासारखी पसरली. काही मिनिटातच लोकांचे लोंढे महालच्या डॉक्टर हेडगेवार भवनाकडे लोटले. त्याचवेळी रेशीमबागेत सुरू असलेल्या संघ शिक्षा वर्गात हे वृत्त कळवताच स्वयंसेवकांनी महाल कार्यालयाकडे धाव घेतली. आकाशवाणीनं गुरुजींच्या महायात्रेचा कार्यक्रम जाहीर केला. दुसऱ्या दिवशी म्हणजे 6 जून 1973 सकाळपासून देशभरातील लोक येऊन पोचू लागले. श्री एकनाथजी रानडे, श्री बाळासाहेब देवरस, श्री लालकृष्ण अडवाणी, श्री अटल बिहारी वाजपेयी, आचार्य दादा धर्माधिकारी, श्री चंद्रशेखर धर्माधिकारी, न्यायमूर्ती पाध्ये, न्यायमूर्ती चांदूरकर, राजे फत्तेसिंहराव भोसले, श्री राजाराम महाराज भोसले, वसंतराव साठे, जांबुवंतराव धोटे, त्र्यंगो देशमुख, लोकमतचे संपादक पावा गाडगीळ अशी अनेक मंडळी येऊन गेली. गुरुजींच्या पार्थिवाजवळ अखंड गीतापाठ सुरू होता. दुपारी 4च्या सुमारास ध्वनिवर्धकावरून शांततेचं आवाहन करण्यात आलं. सगळीकडे शांतता पसरली. महाराष्ट्र प्रांताचे प्रांत संघचालक बाबाराव भिडे यांच्या आवाजानं शांततेचा भंग केला. गुरुजींनी 2 एप्रिल 1973 रोजी लिहिलेल्या 3 ऐतिहासिक पत्रांपैकी पहिलं पत्र ते वाचू लागले. संघ कार्याची धुरा आपल्यानंतर सरसंघचालक म्हणून श्री बाळासाहेब देवरस सांभाळतील असं त्यांनी पहिल्या पत्रात नमूद केलं. त्यानंतरची 2 पत्र नूतन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी रुद्ध कंठानंच वाचली. तिसऱ्या पत्राचा समारोप करताना गुरुजींनी लिहिलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग तर बाळासाहेब वाचूच शकले नाही. त्यानंतर नूतन सरसंघचालक
महायात्रेला निघालेल्या द्वितीय सरसंघचालकांना पुष्पहार अर्पण केला. भगव्या वस्त्रानं झाकलेल्या या अद्भुत संन्यासाचा पार्थिव देह फुलांनी सजवलेल्या ट्रकवर ठेवण्यात आला आणि गुरुजींची अंत्ययात्रा सुरू झाली. महालच्या डॉक्टर हेडगेवार भवनातून सुरू झालेली अंत्ययात्रा पाहण्यासाठी गुरुजींचं अंतिम दर्शन व्हावं यासाठी अफाट जनसमुदाय मार्गावर सगळीकडे जमला होता. संध्याकाळी 5:45 सुरू झालेली ही अंत्ययात्रा 2 तासांनी 7:45 वाजता रेशीमबाग मैदानावर पोहोचली. जवळजवळ 3 लाख लोक या महायात्रेत सहभागी झाले होते. गुरुजींचं पार्थिव रेशीमबाग मैदानावर पोहोचल्यावर गीतेच्या 15व्या अध्यायाचं पठण झालं. त्याचवेळी श्री माधवराव मुळे, राजमाता विजयाराजे शिंदे, नानाजी देशमुख आदी मंडळी पोहोचली. त्यांनी अंत्यदर्शन घेतल्यावर गुरुजींचं पार्थिव चंदनाच्या चितेवर ठेवण्यात आलं. 1940 साली ज्या ठिकाणी संघ संस्थापक डॉक्टर हेडगेवार यांना अग्नी देण्यात आला होता, त्याच स्थानाच्या बरोबर समोर पूर्वेला गुरुजींच्या चितेला अग्नी देण्यात आला. सरसंघचालकांना संघाच्या प्रथेप्रमाणे सरसंघचालक प्रणाम म्हणजे आखरी वंदन देण्यात आलं. प्रार्थना झाली. आदल्या दिवशी 5 जून 1973 रोजी प्रार्थना म्हणून शेवटी भारत माता की जय म्हणून गुरुजींनी पार्थिव देहाची शीव ओलांडली होती. 6 जून 1973 रोजी तशीच प्रार्थना म्हणून आणि भारत माता की जय म्हणून त्यांच्या आत्म्यानं पार्थिव विश्वाची सीमाच ओलांडली. स्वतःचं श्राद्धही स्वतःच्या हाताने उरकून घेतलेल्या वितरागी म्हणजे ज्यांनी आपला राग, द्वेष, मोह यांचा नाश केला आहे, अशा संन्याशानं जाताना हात जोडून सगळ्यांची क्षमा मागितली होती. आपला स्वभाव, आपल्या त्रुटी, आपले दोष यामुळे कोणी दुखावला असेल तर क्षमा करावी अशी विनंती करून अखेरीस संत तुकाराम महाराजांचा अभंग उद्धृत केला होता. शेवटची विनवणी. संत जनी परिसावी, विसरतो न पडावा, माझा देव तुम्हासी, आता फार बोलू काही, अवघे पायी विदित, तुका म्हणे पडतो पाया, करा छाया कृपेची. त्यांची स्मृती म्हणून ज्या ठिकाणी त्यांना अग्नी देण्यात आला त्याच ठिकाणी यज्ञकुंडाची एक प्रतिकृती उभारण्यात आली. राष्ट्रयज्ञात समितेप्रमाणे आपलं जीवन समर्पित करणाऱ्या गुरुजींच्या या समाधीवर तुकाराम महाराजांचा हाच अभंग गुरुजींच्या अक्षरातच लिहिण्यात आला आहे. राष्ट्राय स्वाहा, इदम न मम. श्रीपाद कोठे, नागपूर. अभिवाचन अनिल खडके. मोबाईल नंबर 9822004242.